आता सुरू झाल्यात आपलं सुखाचं दिवस. रोज सकाळी उठायचं, हरिटी आणायची आणि आपल्या बाप्पाच्या चरणी अर्पण करायची. पहिलं तर घरातल्या बाप्पाला हरिटी अर्पण केली आणि मग मंडळाकडे निघालो. मंडळात पण हरिटी अर्पण केली आणि दर्शन घेतलं. मंडळात जरा लाईटीचं काम सुरू होतं. आता हळूहळू गर्दी पण वाढालती, कारण आता आरतीची पण वेळ जवळ आलेली. आरती झाली आणि प्रसाद वाटायला सुरुवात झाली. सगळं व्यवस्थित सुरू होतं तर कॉलेजवर पेपर ठेवलेलं गणपतीतनच. मग चला कॉलेजला. परत आल्यावर संध्याकाळी घरातली आरती, मग निवद घेऊन मंडळाच्या आरतीला. सकाळच्या पेक्षा संध्याकाळच्या आरतीला गर्दी लय असते आणि संध्याकाळचं प्रसाद मध्ये पण व्हरायटी जोरात असते. मोदक तर असत्यातच, त्याचबरोबर आज स्पेशल म्हणजे मसाले दूध. 2-3 वेळा प्रसाद घेणारी पण गावली. रात्रीचं 11:30 वाजले आणि ते पोरी काय करायला काय विषय रात्रीचा भडंग केला आणि चहा. पेपर आणलेत आणि सगळ्यांनी भडंग वाटून टाकला आणि सगळ्यांनीच भडंगचा पाक बुकना उडवला.